विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण पेपर 1 मधील कार्यालय संघटन प्रकरण नंबर 2 यामधील अधिकार प्रदान व जबाबदारी या घटकासंबंधित अभ्यास केला होता। आजच्या तासाला आपण पेपर 1 मधीलच प्रकरण नंबर 2 कार्यालय संघटन यामधील पुढील घटक जो आहे तो कार्य विश्लेषण, कार्य स्पष्टीकरण, कार्य विशेषीकरण, त्यालाच जॉब ॲनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब स्पेशलायझेशन या 3 घटकाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। त्यामधील पहिला जो घटक आहे तो कार्य विश्लेषण, त्याला जॉब ॲनालिसिस असं म्हटलं जातं। उपक्रमात कार्यालयात जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कार्यालय व्यवस्थापकाद्वारे केले जाते। त्यासाठी मानवी साधनामध्ये नियोजन, भरती आणि निवड, कार्य वाटप यासारख्या विविध प्रक्रिया व्यवस्थापकाला पूर्ण कराव्या लागतात। यासाठी व्यवस्थापकाला सर्वप्रथम उपक्रमातील कार्याचे विश्लेषण करून उपक्रमातील रिक्त जागा आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उमेदवाराची यादी तयार करावी लागते। त्याचप्रमाणे योग्य कार्यासाठी योग्य वेळी योग्य व्यक्ती शोधणे हे कार्य करावे लागते। हे कार्य करण्यासाठी व्यवस्थापक हा विशिष्ट कार्य जास्तीत जास्त कार्यक्षमपणे करण्यासाठी विशिष्ट योग्यतांचे प्रमाण विवरण तयार करतो। विशिष्ट पदासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता, कौशल्ये, गुण, अनुभव इत्यादीची यादी तयार करून तसेच कार्याच्या जबाबदारीचा आणि कार्यासाठी आवश्यक असलेल्या मानवी क्षमतांचा विचार करून कार्य विश्लेषण विवरण तयार केले जाते। उपक्रमात सेवेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रस्तुत कार्य विश्लेषण विवरणानुसार विविध प्रकारे चाचणी किंवा तपासणी केली जाते आणि त्यानंतरच योग्य त्या उमेदवाराची निवड केली जाते। कार्य विश्लेषणाच्या काही त्या ठिकाणी व्याख्या आपल्याला पाहता येतील। त्या व्याख्येमध्ये फ्लिप्पो याने केलेली व्याख्या आहे। त्यामध्ये कार्य विश्लेषण हे विशिष्ट कार्यामधील क्रिया व जबाबदाऱ्याशी संबंधित माहितीचा अभ्यास करण्याची तसेच ह्या माहितीचे संकलन करण्याची प्रक्रिया होय। त्याच पद्धतीनं टीड अँड मेटकॉप या तज्ज्ञाच्या मते कार्य विश्लेषण म्हणजे कार्यासंबंधित सर्व तत्वांचे वैज्ञानिक अभ्यास व स्पष्टीकरण आहे, जे कार्यासंबंधित कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्ट करते। त्यानंतर स्टोन अँड हेंडल यांनीही एक व्याख्या केली आहे। कार्याची व्याख्या करण्याकरिता आवश्यक असलेली माहिती प्राप्त करण्यासाठी तसेच माहितीची नोंद करण्यासाठी अवलंबित येणाऱ्या कार्यपद्धतीला कार्य विश्लेषण असे म्हणतात। वरील या विविध व्याख्येवरून आपणास असे म्हणता येईल की कार्यविश्लेषण एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे कार्याची व्याख्या करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती जमा केली जाते व याचे विश्लेषण करून संबंधित कार्य करण्यासाठी कोणती कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे याचा शोध घेतला जातो। कार्यविश्लेषणात संबंधित कार्याविषयी पुढील माहिती त्या ठिकाणी समाविष्ट केली जाते। कार्याची ओळख, यामध्ये कार्याची ओळख, कार्याचे शीर्षक, जागा, कार्याचा संकेत क्रमांक, लघुनाव, कार्याचा
विभाग किंवा घटक याबाबत सविस्तर माहिती गोळा केली जाते. कामाचे वाटप करताना तिचा उपयोग केला जातो. त्यामधील दुसरा जो घटक आहे, कार्यासाठी आवश्यक असणारी वैशिष्ट्ये, म्हणजेच विशिष्ट कार्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणाऱ्या वैशिष्ट्यांचे निश्चिती करताना कार्याचे स्थळ, शारीरिक बैठक, पर्यवेक्षण, भौगोलिक स्थिती, अपघाताची शक्यता आणि संभाव्य धोके याबाबत संपूर्ण माहिती संकलित किंवा एकत्रित केली जाते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे, विशिष्ट कर्मचाऱ्यांची कार्ये ठरविणे. विशिष्ट कर्मचाऱ्यांची कार्ये ठरविण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावयाची उद्दिष्टे याबाबत संपूर्ण माहिती गोळा करून संबंधित विशिष्ट कर्मचारी उपक्रमातील कोणती कार्ये करणार आहेत हे निश्चित केले जाते. यात कामाचा वेळ, कामाचे महत्त्व, त्यातील सुलभता, सोपेपणा, सरळता किंवा कठीणता, कर्मचाऱ्यांच्या इतरांच्या कार्याप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या इत्यादी माहिती विश्लेषित केली जाते. त्यानंतर पुढील घटक आहे कार्य कर्तव्य. उपक्रमातील प्रत्येक कार्याची वारंवारता आणि तंतोतंतपणा इत्यादी बाबत कर्मचाऱ्याची कर्तव्ये यात निश्चित केली जातात. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी देखील निश्चित करता येते. त्यानंतरचा पुढील घटक आहे विश्लेषणामधील सामग्री आणि उपकरणांचा उपयोग. उपक्रमातील विशिष्ट कामे विशिष्ट पद्धतीने आणि विशिष्ट वेळात पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणती सामग्री आणि उपकरणे आवश्यक आहेत हे सुद्धा ठरवणे आवश्यक आहे. विविध उपकरणे आणि सामग्रीची विश्लेषित माहिती ती दिली जाते. चांगल्या सामग्रीची आणि उपकरणांचा उपयोग करूनच कर्मचारी हे उपक्रमाची उत्पादकता वाढवू शकतात. त्यानंतर पुढील जे घटक आहे कार्यपद्धती. उपक्रमातील संपूर्ण कार्यपद्धती कार्यक्षम, सुसंगत आणि समन्वयित असली पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्याबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. कामाची हाताळणी, त्यातील चढउतार, स्वच्छता, धुलाई, भरणी, रिकामी करणे, हलविणे, चालविणे, खाली बसणे इत्यादी क्रियाबाबत अत्यंत सूक्ष्म परीक्षण करून उपक्रमातील कार्य पद्धतीची सविस्तर माहिती कर्मचाऱ्याला दिली जाते. त्यानंतर पुढील जो घटक आहे तो आवश्यक व्यक्तिगत गुण. कर्मचाऱ्याला आवश्यक असणारा अनुभव, प्रशिक्षण, शिकाऊ उमेदवारी, शारीरिक क्षमता, समन्वय, शारीरिक क्षमतेची मागणी, मानसिक क्षमता, त्याचबरोबर बुद्धिमत्ता, सामाजिक कौशल्य इत्यादी सविस्तर माहिती आवश्यक असते. कर्मचाऱ्यामध्ये हे गुण किती प्रमाणात आहे यावर त्यांची उपक्रमासाठी असणारी उपयुक्तता निश्चित होते. तसेच कर्मचाऱ्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी त्यांच्यातील अशा गुणांमध्ये वाढ होईल अशा वातावरणाचीही निर्मिती केली जाते. त्यानंतर कार्यसंबंध. उपक्रमातील कर्मचाऱ्याचे कार्याशी असणारे जे संबंध आहेत यावर उपक्रमाची उत्पादकता अवलंबून असते. काम करणे आणि मन लावून काम करणे यात फार फरक असतो. मन लावून केलेल्या कामाची गुणवत्ता, कामाचे प्रमाण, येणारा खर्च, होणारा अपव्यय, कार्याचे मिळणारे समाधान या सर्वच बाबी उपक्रमाच्या दृष्टीने अनुकूल असतात. म्हणून कर्मचाऱ्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विकासाच्या संधी
बढतीच्या संधी, त्याची पद्धती, सहकार्याची आवश्यकता इत्यादीचा सविस्तर त्या ठिकाणी माहिती दिली जाते. त्यानंतर कार्यविषयासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी त्यामध्ये मुलाखत, प्रत्यक्ष निरीक्षण, अभिलेख, प्रश्नावली, विशिष्ट तंत्रे याचा उपयोग केला जातो. या तंत्राचा उपयोग व्यक्तिगत आणि सामूहिक करता येतो. अशा पद्धतीनं कार्यविश्लेषणामध्ये समाविष्ट असणारे घटक याचा आपण माहितीचा भाग पाहिला. त्यानंतर कार्यविश्लेषणाचे महत्त्व काय आहे, यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण कार्यविश्लेषण अहवाल या संघटनेच्या विविध कार्यासाठी अत्यंत असा महत्त्वपूर्ण समजला जातो. म्हणून खालील घटकाच्या आधारे कार्यविश्लेषणाचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल. यामध्ये एक, कार्यविश्लेषण हे कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रत्येक बाबतीत सहाय्यक ठरते. कर्मचारी नियोजन, भरती, निवड, नियुक्ती, ओळख आणि कार्यमूल्यांकन इत्यादी प्रक्रियामध्ये राबविता येतात. दुसरा महत्त्वाचा घटक आहे कार्यविश्लेषण कार्यातील अटी आणि शर्ती तसेच कार्यावर प्रभाव टाकणारे घटक इत्यादीबाबत सविस्तर माहिती प्राप्त होते. त्यानंतर कार्यविश्लेषणावरून कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आणि बढतीचा निर्णय घेणे सोपे जाते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज व प्रशिक्षणाचा अपेक्षित परिणाम साध्य करणे, कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेत वाढ करणे इत्यादी कार्य विश्लेषण उपयुक्त ठरते. त्यानंतर विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट व्यक्तीचीच निवड करणे शक्य होते. त्यानंतर कार्य प्रमाण निश्चित करता येतात व त्यामुळे शिस्त त्याच पद्धतीनं त्याचे पालन निर्माण करता येते. तसेच संबंधित पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन व मजुरी निश्चित करता येते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना कार्याविषयी ओळख होण्यासाठी कार्यविश्लेषणातील माहिती उपयुक्त ठरते. त्यामुळे कर्मचारी आपापली कार्य सुरळीतपणे करू शकतात, त्याची कामातील कार्यक्षमता वाढते. त्याचप्रमाणे संघटनात्मक संबंध दीर्घकाळातील सलोख्याचे टिकून राहतात, त्यामुळे उपक्रमाची प्रगती होण्यास मदत होते. अशा पद्धतीनं आपण कार्यविश्लेषण व्याख्या, त्यामध्ये समावेश असणारे घटक आणि त्या कार्यविश्लेषणाचे महत्त्व हा घटक या ठिकाणी आपण पाहिला. त्यानंतर यामध्येच दुसरा जो घटक आहे कार्य स्पष्टीकरण. कार्याचे स्पष्टीकरण ही कार्य विशेषण विवरणातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. यात कार्याची माहिती दिली जातेच, पण त्याचबरोबर कार्यासंबंधी गृहीत करण्यात येणाऱ्या बाबीचा देखील विवरणात दिले जाते. कार्य स्पष्टीकरणावरून कोणते कार्य करावयाचे आहे, हे कार्य का करावयाचे आहे आणि ते कार्य कोठे करावयाचे आहे याचे स्पष्टीकरण मिळते. कार्य स्पष्टीकरणाची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे कार्य स्पष्टीकरण म्हणजे कार्य विशेषणातून मिळालेल्या माहितीचे कार्यासंबंधित असणारे एक लिखित विवरण होय. त्याचबरोबर कार्य स्पष्टीकरण हे विशिष्ट प्रकारचे विवरण असून कार्य व कार्य परिस्थितीमध्ये असणाऱ्या विभिन्न कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि संघटनात्मक संबंधाचे लिखित सारांश आहे, जे कार्य विभाजन आणि जबाबदारीची या ठिकाणी व्याख्या करून कार्याचे वेगळेपण स्पष्ट करते. वरील व्याख्येवरून थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की कार्य स्पष्टीकरण हे कार्यासंबंधित असणारे लिखित विवरण आहे, ज्यामध्ये कार्य
उपकार्य, कार्यासंबंधित आवश्यक असणारी उपयुक्त सामग्री व उपकरणे व कार्य परिस्थिती इत्यादी बाबत विस्तृत लिखित माहिती दिलेली असते. कार्य स्पष्टीकरणात सामान्यपणे पुढील बाबीसंबंधी माहिती जाते. म्हणजेच कार्य स्पष्टीकरणात खालील प्रकारची माहिती घेतली जाते. यामध्ये कार्य शीर्षक, त्याचप्रमाणे कार्याचे संघटनात्मक स्थान व पर्यवेक्षण देणे आणि घेणे, त्याचप्रमाणे सामग्री, साधने, क्षेत्रे आणि उपकरणे यांचा उपयोग करणे, तसेच नजीकच्या अधिकाऱ्याने आणि सहकार्याचे पद स्पष्ट करणे, तसेच वेतनमान, यामध्ये वेतन, महागाई भत्ता, इतर भत्ते, बोनस, प्रेरणा मजुरी, वेतनाची पद्धती, कार्य तास, विश्रांतीच्या वेळा इत्यादीचा समावेश होतो. त्याच पद्धतीनं कर्तव्याची संपूर्ण यादी कार्य स्पष्टीकरणामध्ये असेल. त्यामध्ये दैनिक, आठवडा, मासिक आणि अन्य प्रसंगी कार्याचे स्वरूप, कार्याचा वेळ, प्रत्येक कार्यासाठी द्यावयाचा वेळ इत्यादी माहिती त्यामध्ये समाविष्ट असते. तसेच संभाव्य किंवा असाधारण संज्ञांच्या या ठिकाणी व्याख्यामध्ये आहेत. तसेच कार्याच्या अटी, त्यामध्ये जागा, वेळ, कार्यगती, तंतोतंतपणा, आरोग्यावरील परिणाम, अपघाताच्या संभाव्यता इत्यादी बाबत माहिती यात दिली जाते. त्यानंतर बढतीच्या संधी व प्रक्रिया, यामध्ये विविध विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी उपलब्ध असणाऱ्या बढतीच्या संधी, त्यांचे नियम, त्यासाठी कार्यान्वित करावयाची प्रक्रिया इत्यादीची माहिती यात दिली जाते. अशा पद्धतीनं कार्य स्पष्टीकरण, अर्थ, व्याख्या आणि त्यामध्ये समावेश असणारे घटक या बाबीचा आपण अभ्यास केला. त्यामधीलच त्या ठिकाणी पुढील घटक जो आहे ते कार्य विशेषीकरण म्हणजे काय. कार्य विशेषीकरणाची उत्पत्ती कार्य स्पष्टीकरणावरूनच होते. कार्य विशेषीकरणाकरता कार्यासाठी आवश्यक असणारी कर्मचाऱ्यांची पात्रता, कौशल्य, तसेच शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्ये इत्यादी बाबत लेखी स्वरूपात विवरण दिले जाते. विशेषीकरणाची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. यामध्ये उपक्रमातील कार्य पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यामध्ये असलेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि वर्तणूकविषयक गुणासंबंधित विवरणाला कार्य विशेषीकरण असे म्हणतात. जॉर्ज टेरी यांनी ही व्याख्या मांडली आहे. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे, विशिष्ट प्रकारची कार्य पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यामध्ये कोणकोणती कौशल्य, गुण, योग्यता, ज्ञान, अनुभव असणे गरजेचे आहे याबाबतचे विवरण कार्य विशेषीकरण होय. कार्य विशेषीकरणामध्ये विवरण तयार करण्यासाठी पुढील माहिती त्या ठिकाणी एकत्रित किंवा संकलित केली जाते. त्यामध्ये कार्यविवरणामध्ये, विशेषीकरणामध्ये त्यामध्ये एक आहे शारीरिक वैशिष्ट्य. उंची, वजन, छाती, दृष्टी, ऐकण्याची क्षमता, वजन उचलण्याची क्षमता, वजन वाहून नेण्याची क्षमता, आरोग्य, वय, विविध यंत्रे, सामुग्री आणि उपकरणे हाताळण्याची क्षमता इत्यादी बाबत माहिती यात गोळा केली जाते. कर्मचारी हे शारीरिकदृष्ट्या सदृढ असणे आवश्यक असते, कारण शारीरिकदृष्ट्या सदृढ असणारे कर्मचारीच उपक्रमातील विविध आव्हाने समर्थपणे पेलू शकतात. अर्थातच उपक्रमात त्याची काळजी घ्यावी लागते. त्यामधील दुसरा त्या ठिकाणी घटक आहे मानसिक वैशिष्ट्ये. यामध्ये प्रामुख्याने कोणतीही बाब सादर करण्याची क्षमता, गणितीय क्षमता, माहिती सादरीकरण, माहितीचे विवरण, विद्युत शब्दांचे वाचन, योजना तयार करण्याची क्षमता, वाचन क्षमता, विज्ञान क्षमता, निष्कर्ष काढण्याची क्षमता, एकाग्रता, विविध घटकांची हाताळणी,
सामान्य ज्ञान, स्मृती इत्यादी घटकाबाबत यात माहिती गोळा केली जाते. त्यामध्येच पुढील कार्यविशेषणामधील घटक आहे तो म्हणजे भावनिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये. व्यवस्थापक, निरीक्षक आणि फोरमन यांच्या पदासाठी भावनिक आणि सामाजिक वैशिष्ट्ये अधिक महत्त्वपूर्ण असतात. भावनिक स्थिरता, लवचिकता, सामाजिक जबाबदारी जाणीव, मानवी संबंधाची जाणीव, व्यक्तिगत राहणी, पोशाख, चालण्या बोलण्याची सवय इत्यादी बाबत यात माहिती गोळा केली जाते. त्यानंतर कार्यविशेषणामधील शेवटचा जो घटक आहे ती वर्तणुकीची वैशिष्ट्ये. संघटनेतील वरच्या स्तरातील पदावर कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यासाठी त्यांच्या वर्तणुकीची वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण ठरतात. व्यवस्थापकाच्या निर्णयाची क्षमता, संशोधन, नवीन कार्य करण्याची उमेद, शिकविण्याची क्षमता, परिपक्वता, आत्मविश्वास, प्रभाव, अनुभव, इतरांना आदेश देण्याची क्षमता, कार्य विशेषीकरण इत्यादी विविध बाबींची माहिती यात जमा केली जाते. अशा पद्धतीनं कार्यविशेषणाची आपण माहिती घेतली. म्हणजेच आजच्या तासाला आपण कार्यविश्लेषण हा घटक पाहिला, त्याच पद्धतीनं कार्याचं स्पष्टीकरण याही घटकाची माहिती घेतली आणि त्याचबरोबर कार्यविशेषीकरण याही घटकाचा या ठिकाणी अभ्यास केला. धन्यवाद.